5360 मीटरचा मायटी खारदुंगला पार केला आणि रस्ता लागला तो खड्ड्यांचा। जणू काही मनातल्या खारदुंगला पासच्या सगळ्या आठवणींना हिंदोळ्यावर बसून रस्ता आम्हाला पुढे 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 नेत होता। एका बाजूला साठलेला बर्फ तर एका बाजूला छोटीशी खोलशी अशी दरी की आपल्याला न घाबरवणारी आणि रस्ता पुढे वळून त्या दरीतनंच नदीच्या किनाऱ्यावरनं असा पुढे पुढे जात राहणारा असा रस्ता की आपल्यालाही वाटेल की या रस्त्यावरनंच पुढे 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 जात राहावं। थोडा वेळ गेला आणि आता मात्र आस लागली होती ती कधी एकदा सपाट आणि समुद्र सपाटीवरचा रस्ता लागतोय, पण इथे समुद्र सपाटी कुठली, इथे पठारावरचा रस्ता बघता बघता हे 3-4 टन गेले आणि लागला। आणि काय आश्चर्य, जो खड्ड्यांचा रस्ता होता मनातल्या आठवणींना हिंदोळा देणारा तो जाऊन आता चक्क डांबरी रस्त्याने आमचं स्वागत केलं। आपल्या महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असते, विविध रंगांची, विविध छटांची, विविध गोष्टींची तशी उधळण मुक्त असते इथे आपल्याला बघायला मिळते। डावीकडे साठलेला पांढरा शुभ्र बर्फ, त्याच्या पुढे राखाडी आणि चॉकलेटी रंगाचे मोठमोठे खडक, निळशार आसमंत आणि त्याच्यावरती कापूस पिंजावा असे काही पांढरे ढग। उजवीकडे ऊन पावसाचा खेळ चालूच होता। एखाद्या डोंगराला ऊन लागलं की तो जणू काही सांगत होता की मला ढगांचं आच्छादन पाहिजे आणि तो गुपचूप सावलीत जाऊन बसत होता। लेहवरनं नुब्रा व्हॅलीला जाताना ठिकठिकाणी आपल्याला अशा आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट नजरेस पडतात आणि त्यांची भव्यता आणि दिव्यता आपल्याला डोळ्यातसुद्धा साठवता येत नाही। म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये आपले सैन्य बलवान आणि शक्तिशाली आहे हे आपल्याला इथे आलं कीच समजतं। एकदा आर्मीचा कॉन्वॉय सुरू झाला की साधारणतः 5 ते 10 मिनटं आपण एकाच जागेवर थांबतो, कारण इथल्या रस्त्यावरनं जायचा पहिला मान त्यांचाच। आपण बॉर्डरच्या अतिशय जवळ आहे, त्याच्यामुळे सिव्हिलियन्सपेक्षा मिलिटरीची जी वाहनं आहेत त्यांचं ट्रान्सपोर्ट आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरून जायला त्यांना पहिली प्रायोरिटी आणि त्यांचं जाणं खरं तर सुलभ व्हायला पाहिजे। इतक्यात नंतर काही महिन्यांनी येणाऱ्या प्रवाशांसाठी जणू काही रस्ता स्वतःला नीट करून घेत होता। आजूबाजूला रस्त्याची कामं सुरू होती। जसं मागच्या मी भागामध्ये सांगितलं की इथला रस्ता जो आहे तो फक्त वर्षातले 5 ते 6 महिने सुरू असतो आणि त्याचं जे काम असेल, मग नवीन रस्ता करायचा असेल किंवा डागडुजीचं काम असेल, ते सुद्धा वर्षातले फक्त 5 ते 6 महिने करता येतं। आणि आपलं BRO जे आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, ते हे काम मोठ्या शिताफीनी आणि अगदी कमीत कमी वेळात पूर्ण करतात। असं म्हणता म्हणता असा रस्ता लागला की जिकडे डांबरीकरण अजून त्या रस्त्याचं व्हायचं होतं। गाडी गेली की जुन्या काळामध्ये मग ते महाभारत असेल किंवा अजून कुठल्या जुन्या पौराणिक कथा असतील, त्याच्यामध्ये रथांनी जशी माती उडायची रस्त्यावरची, तशी या विविध वाहनांनी रस्त्यावरची माती उडताना
दिसत होती आणि आजूबाजूला फक्त धुळीचे साम्राज्य आहे का काय असे वाटत होते. पाहता पाहता धुळीचे साम्राज्य अचानक लोप पावले आणि समोर बघितलं तर बर्फाच्छादित डोंगर, डोंगराच्या अलीकडच्या डोंगरावरती ढगाची सावली आणि डांबरी रस्ता आणि त्यावर पडलेलं लख्ख आणि सुंदर ऊन. जणू काही हा रस्ता पुढे अजून किती सौंदर्य आहे याची एक झलकच आम्हाला दाखवत होता. आता कच्चा रस्ता पूर्ण संपून स्वच्छ आणि लख्ख आणि गुळगुळीत असा डांबरी रस्ता सुरू झाला. आजूबाजूला एका साईडला छोटासा डोंगर तर एका साईडला उजवीकडे थोडीशी हिरवळ आणि छोटी छोटी गावं दिसायला लागली होती. आणि हाच आता परिसर आहे की पुढे गेल्यावरती आपण श्लोक नदीच्या किनाऱ्यावरनं प्रवास करायला सुरुवात करणार. पण आमच्या ड्रायव्हरनी सांगितलं की हा असा रस्ता अजून थोडाच वेळ आहे, पुढे एक साधारणतः 30 ते 40 किलोमीटर म्हणजे जिथनं पँगॉंगसाठीचा रस्ता इथनं या साईडचा आहे त्याचकडे आपण पोचलो की मात्र इथले रस्ते खराब म्हणजे कसे असतात त्याची जाणीव तुम्हाला तिथे गेल्यावरती होईल. आता सकाळचे साधारणतः 11, 11:30 वाजत आले आणि मनामध्ये कुठंतरी असं आलं की आता जर का चहाचा ब्रेक मिळाला तर या अशा सुंदर थंड वातावरणामध्ये आणि या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये गरमागरम चहा जर का मिळाला तर अतिशय उत्तम. आणि असं मनात येताच समोर खारदुंग गाव आलं. जसं मी मागच्या भागामध्ये सांगितलं, खारदुंगला म्हणजे खारदुंग गावाकडे जाणारा रस्ता म्हणून त्याला खारदुंगला. तर ज्या खारदुंगलामधनं आपण खाली उतरलो 5360 मीटरवरनं आपण आता जवळजवळ 3000 मीटरच्या हाईटपर्यंत खाली उतरलो आणि समोर आलं हे खारदुंग गाव. आता इथे आपण एक साधारणतः 10 मिनटाचा ब्रेक घेऊया, चहा ब्रेक म्हणा, लेग ब्रेक म्हणा आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया. आम्ही इथे एक टॉयलेट ब्रेक आणि बायो ब्रेक घेण्यासाठी आणि लेग ब्रेक घेण्यासाठी सुद्धा थांबलो आहे. हे खारदुंग गाव आहे आणि खारदुंगला म्हणजे काय तर या खारदुंग गावासाठी येण्यासाठी केलेला उंच डोंगरातनं काढलेला पास म्हणून त्याला खारदुंगला. इथे लाचा अर्थ पास. हे चांगलांगला, खारदुंगला, अजून आपण नकीला, बाकीचे सगळे जे पास बघितले त्याला ला असं म्हणतात. म्हणजे खारदुंगला येण्यासाठीचा जो रस्ता तो खारदुंगला. खारदुंगला तुम्ही इथे थांबलात तर इथे वांगचूक रेस्टॉरंट खारदुंगला मुंब्रा म्हणून आहे. हा मोबाईल नंबर आहे यांचा. टॉयलेटची वगैरे सोय आहे इकडे आणि यांचे सगळे काय काय इथे मिळतं आणि काय काय चार्जेस आहेत ते. इथे ब्लॅक कॉफी घेतली विथ लिंबू. इथे विंटर्समध्ये हलका हलका स्नोफॉल होतो. जास्त होत नाही, कधीतरी होतो पण हलका हलका होतो. पण टेम्परेचर मात्र मायनसमध्ये जातं. खारदुंगला जे होतं ते 5360 मीटरवरती होतं आणि आता आपण जवळजवळ 1360 मीटर खाली आलो आहे. हे खारदुंग हे जे गाव आहे हे 4000 म्हणजे 3960 3990 मीटरच्या आसपास हाईटवरती आहे. खारदुंग गाव क्रॉस करताच आमच्या ड्रायव्हरनी सांगितल्याप्रमाणे उजवीकडे आता श्लोक नदीचं दर्शन आम्हाला थोडं थोडं व्हायला लागलं. पण तेवढ्यात गाडी थांबली आणि एक वाहनांची लांबच लांब रांग दिसली. म्हणलं अरे बापरे, आता इथे ट्रॅफिकमध्ये किती वेळ जाणार. पण पुढे BROचं थोडं काम चालू होतं
त्याच्यामुळे थोडे अडकून पडलो. पण या संधीचा लाभ आपण ही जी श्लोक नदी आहे त्या श्लोक नदी पाहण्यामध्ये आपण या संधीचा उपयोग करूयात. ही इथे पुढे वरती श्लोक रिव्हर आहे. वर करून बघतो आपल्याला दिसतंय का. आणि हाच तो रस्ता ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या ड्रायव्हरनी केला. इथे हा रस्ता असा आहे की आता वरनं जेव्हा आपण खाली उतरू त्यावेळेला एकाच रस्त्याचे 5-6 भाग होतात. आपल्याला जिथनं हवा असेल, जिथनं आपल्याला सोपं वाटेल तिथनं वाहन चालक आपल्या गाड्या पुढे काढतात. इथे काम करणाऱ्या लोकांचं खरोखर कौतुक आहे. एवढ्या धुळीमध्ये आणि उंचीवर जरी असलं तरी इथे ऊन मात्र खूप लागतं. अशा वातावरणामध्ये आणि एका बाजूला थंडीसुद्धा. तर अशा वातावरणामध्ये काम करायचं आणि काम करून थकून भागून आता 12:30ची वेळ आहे. तर या अशाच वातावरणामध्ये बरोबर आणलेला आपला डबा पण खायचा. म्हणजे इतक्या कठीण वातावरणामध्ये, इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हे लोक सगळे ग्रुपनी बसून आनंदाने आपल्या दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. तेव्हा जाणवलं की आता आपल्या पण पोटामध्ये थोडे कावळे ओरडायला लागले. तर आम्ही पण आता पुढच्या चांगल्या एका रेस्टॉरंटची वाट पाहतो. मतलब आगे से जाएंगे हम. हाँ, परसों आएंगे तो इधर से. हाँ. ड्रायव्हरशी गप्पा मारता मारता मला ड्रायव्हरनी अचानक सांगितलं ते बघा उजवीकडे शोक नदीचं भलं मोठं आणि भव्य हे पात्र, त्याचा प्रवाह. आम्ही आजूबाजूला बघायला लागलो. मातीच्या रस्त्यावरनंच आम्ही जात होतो का काय म्हणून बघितलं तर आम्हाला श्लोक नदी कुठेच दिसेना. आपण थोडं लांबनं बघत होतो त्याच्यामुळे बहुतेक तसं वाटलं. कारण श्लोक नदीचं जे पाणी होतं ते पाणीसुद्धा आपल्याबरोबर प्रचंड प्रमाणात माती घेऊन वाहत असतं. त्याच्यामुळे जमीन कुठली आणि श्लोक नदी कुठली हे कळायला आत्ता इथनं तरी मार्ग नव्हता. पण जसं आम्ही थोडेसे पुढे गेलो, थोडेसे अजून खाली उतरलो आणि नदीचं पात्र जेव्हा जवळ आलं तेव्हा मात्र या नदीच्या पात्राची भव्यता आम्हाला कळाली. मुळामुठाचं जे आपलं पुण्यातलं पात्र आहे अशी 20-25 पात्रे एकत्र केली तरीसुद्धा या शोक नदीचं पात्र मोठं आहे. याची तुलना एखाद्या फुटबॉलच्या आकाराच्या ग्राउंडबरोबर याची तुलना नक्कीच होऊ शकेल. एवढं मोठं हे शोक नदीचं पात्र. अजून बर्फ थोडा कमी वितळतो आहे. थंडी जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे आत्ता प्रवाह कमी आहे. पण ज्या वेळेला बर्फ वितळायचं प्रमाण वाढेल त्यावेळेला ही नदी आपण कधी कौतुकाने म्हणतो की नदी दुथडी भरून व्हायला लागली. पण इथे ज्या वेळेला बर्फ मोठ्या प्रमाणात ग्लेशियर्समधनं वितळायला लागतो त्यावेळेला दुथडी नाही तर धडकी भरेल अशा इथल्या नद्या व्हायला लागतात. खाली ऊन प्रचंड लागतं. कोणसा गाव आहे बोला आपली? नुब्रा वैली बोलेंगे. नुब्रा वैली में है पँगॉंगसाठी इकडून तरी जावं लागेल.
फोर्स बघा पाण्याचा. असं वाटलं शांत आहे. आता दुपारचा 1-1:30 वाजत आला आहे आणि आमच्या ड्रायव्हरनी सांगितलं की पुढे टी जंक्शन येईल. त्या टी जंक्शनपासनं एक रस्ता जातो सियाचीन बेस कॅम्पला, एक रस्ता जातो पुंडरच्या बाजूला जिकडे आपण जाणार. तिथे अलीकडे काही चांगली रेस्टॉरंट्स आहेत. तर आधी जेवणार काय डावीकडे जे गो कार्टिंगचं मैदान आहे तिथे आधी गो कार्टिंग करणार. तर हे गो कार्टिंगची जी प्लेस आहे ही जगातली सगळ्यात उंचीवरची गो कार्टिंगची प्लेस आहे. तर चला थोड्या वेळ आपण गो कार्टिंगचा आनंद घेऊया. आतमध्ये एक शूटिंग रेंज पण आहे, तिथे थोडी शूटिंगची प्रॅक्टिस पण करूया आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या पेट पूजे केली आहे. ऑन पब्लिक डिमांड आम्ही इथे थांबलो आहे. हे गो कार्टिंग, त्याच्या सगळ्या गाड्या आहेत तिथे गो कार्टिंगच्या. इथे लिहिलं आहे नुम्रा व्हॅली लडाख कार्टिंग, द वर्ल्ड हायेस्ट गो कार्टिंग ट्रॅक, 10,357 फूट. हे बघून घ्या ब्रेक बी कुठे सगळं ब्रेक इन द लेफ्ट. आहे मान I think that we've all had enough. Keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. Yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. You got me like, oh yeah. I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. It's too late to try. We live lives on a small screen nation. We control the airwaves, no negotiation. I refuse to think we need saving. Something good will come from creation. And when we think that the world is too anxious, we'll adapt, evolve, survive, and save it. What keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. What keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. Yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. You got me like, oh yeah. I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong.
आपके यहाँ भी झूले ही बोलते हैं पूरे पूरे लद्दाख में। नमस्कार को झूले बोलते हैं। जू लेह ऐसा है ना वो, जीव लेह झूले। क्या क्या है खाने में? इसमें अभी क्या क्या जाएगा? ये नूडल्स इसमें सर नूडल्स तो जाएगा सर। हाँ, इसमें जाएगा हरी सब्जी जाएगा सर। हाँ, हरी सब्जी डाल देंगे और पनीर जाएगा। हरी सब्जी, पनीर, फूलगोभी, पत्ता फूलगोभी जाएगा। आता आपण जी रेसिपी बघितली थुपकाची, व्हेज रेसिपीची, ते यांचं रेस्टोरेंट है। भाई साहब थैंक यू वेरी मच, आपने हमको किचन में आने के लिए अलाउ किया। थुपका कैसा बनता है हाइजीनिकली विथ नेचुरल वेजिटेबल्स, एकदम से फर्स्ट क्लास। तो अपना यहाँ का प्लेस का नाम, आपका रेस्टोरेंट का नाम? मेरा नाम है ला रसोई। ला रसोई नुब्रा की जहाँ पे टी जंक्शन टी मोड पे पढ़ते हैं। यहाँ पे और इंडियन और चाइनीज दोनों मिल जाएंगे। जो भी खाना मिलेंगे फ्रेश मिलेंगे सर। एकदम फ्रेश मिलते हैं। थैंक यू वेरी मच सर। और आप कहाँ से हो सर? हम लोग हैं पुणे से महाराष्ट्र से आए हैं। और थुपका हमको बहुत पसंद है। वैसे पुणे में भी मिलता है, लेकिन अभी यहाँ हमको अच्छा मिलेगा, ऑथेंटिक मिलेगा। अपना एक जो हमने बनाया था वो प्योर वो बनाते सर, ऑर्गेनिक है सब कुछ में, ऑर्गेनिक सब वेजिटेबल। उसके बाद आप डेफिनेटली थैंक यू सर। कसा आहे तुपका? कसा आहे? मस्त आहे, मस्त ऑथेंटिक आहे, एकदम मस्त। एमबी छान आहे एकदम। एमबी तुपका कसा आहे? आरबी एकदम मस्त। आरएम फैंटास्टिक यस, आरएम स्क्वायर। यस। Surtout que mercredi soir, on voudra tous faire un peu des achats, peut-être quand même. हे समोर जे दोन रस्ते बघतोय, एक रस्ता इकडे डावीकडे गेला या पेट्रोल पंपाच्या इथनं साईडनी, आणि एक रस्ता सरळ इकडे गेला। हा जो रस्ता आहे हा रस्ता डावीकडे डिस्किटला जातो, आणि एक सरळ हा जो रस्ता आहे हा तुम्हाला ऐकून आनंद वाटेल। तो समोरचा ब्रिज पण एक दिसतोय बघा, थोडा झूम करतो। हा रस्ता जो आहे हा जातो सियाचीनकडे, सियाचीन बेस कॅम्पला। इथे तुम्हाला दाखवतो हा साइनबोर्ड आहे, लेह प्रोजेक्ट विजय। खालसार 6 किलोमीटर, नॉर्थ कुल्लूकडनं आपण आलो। हे सगळे या साईडला आहेत। नंतर खारदुंगला टॉप आणि लेह 100 किलोमीटर। आपण लेहपासून 100 किलोमीटर इकडे आलो, आणि या इथे आता डिस्किट 15 किलोमीटर आहे, हुंडर 23, नंतर प्रतापपूर 32 आणि ठोयसे 39 किलोमीटर। आहे एक 360 डिग्री व्ह्यू आजूबाजूच्या परिसराचा।
आणि आपण पोचलो डिस्किट मॉनेस्ट्री, अतिशय फेमस. गौतम बुद्ध या सगळी ही जी व्हॅली आहे त्या व्हॅलीकडे बघतायत आणि श्लोक नदीची जी व्हॅली आहे त्याच्यावरती, आणि या व्हॅलीचं रक्षण करतायत असं इकडे मानतात. चला आता आपण पुढे वरती जाऊया.